करायला की ताट नजरेनं पाहता तुकोबा राहिला की तुमची मान का झोकते हो? देव म्हणले तुला काय घेणं नाही. म्हणले काय घेणं नाही म्हणजे मी पण लाडकी बहीण आहे. पुरुष मंडळी घरात भांडण करताना जरा सांभाळून, बायकोशी भांडताना हे विसरायचं नाही की आपली बायको मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे. जर 100 डायल केलं तर कधी पिंजऱ्याची गाडी आपल्या दारी येऊन उभी राहू शकते. काय गंमत आहे महाराज, लोक 1500 रुपयात मुख्यमंत्र्याचे दाजी बनले. विठाला 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 विठाला. राजकारण आमचा कोणाचाच विषय नाही, पण मी महाराष्ट्र शासनाला कोटी कोटी धन्यवाद देईल. का? 78 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं की गोमातेला राज्य मातेचा दर्जा शासन. नुसतं लाडक्या बहिणीला 1500 नाही तर लाडक्या गोमातेला सुद्धा 1500 रुपये महिना सुरू केला. एक हिंदू म्हणून आणि एक धार्मिकता म्हणून ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. आणि पुढचं वाक्य बोलेल, वारकरी संप्रदाय कधीच राजकारण, आमचा जेवतानाही तोच विषय झाला. महाराजांनी सांगितलं आम्ही कधी कोणाचे नाही, पण मायबाप महाराष्ट्राच्या निर्मितीपासून पहिल्यांदा असं घडलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी येऊन आळंदीत आमच्या बापाचा मारुती बाबा कुरेकरांचा सन्मान केला. तो फक्त मारुती बाबांचा नाही, तो महाराष्ट्रातल्या प्रत्येक माळकऱ्याचा आणि वारकरी संप्रदायातल्या व्यक्तीचा सन्मान होता. देवाकडे मागायचं काय? रुक्मिणीने सांगितलं देवा सगळे वारकरी आले की तुमची मान त्या ठिकाणी ताट असते, तुकोबा राहिले की तुमची मान का झुकते हो? देवाने सांगितलं तुला काय घेणं नाही बाई माणसाला. अहो म्हणले असं नाही. म्हणले रुक्मिणी ऐक, आपण जर एखाद्याकडून कर्ज घेतलं आणि ती व्यक्ती जर अचानक पुढून आली कर्ज जर दिलं नाही तर माणसाच्या 2च प्रतिक्रिया असतात. एक तर माणूस खाली मान घालतो किंवा शॉर्टकट मारतो. तुकोबारायांचा 8 पिढ्यांपासून कर्ज डोक्यावरती आहे, आपोआप मान झुकते. काही लोकांना काही फरक पडत नाही. आमच्या शेजारी एकावर एवढं कर्ज आहे, अख्खं इस्टेट विकली तरी कर्ज फेटणार नाही, पण त्याला अजिबात टेन्शन घेत नाही. बायकोनं म्हटलं का आपली सगळी इस्टेट विकली तरी कर्ज फेटणार, तुम्ही अजिबात टेन्शन घेतली? तो म्हणला टेन्शन घ्यायची गरजच नाही. ती म्हणली का? तो म्हणला पैसे परत द्यायचेच नाही तर टेन्शन घेते कशाला? अशा निबर लोकांना कोणताच इलाज नाही आहे. रुक्मिणी मला तसं करता येत नाही. त्यांची 8 पिढ्यांपासून परंपरा आहे, निस्वार्थपणे सेवा आहे, त्याच्यामुळे मला या ठिकाणी खाली मान घालणं भाग आहे. रुक्मिणीने सांगितलं देवा आज तुम्ही तुकोबारायांना सांगा की काहीतरी मागून घ्या. अगं म्हणले ते मागणार नाही. म्हणले एकदा सांगायला काय हरकत आहे? तुकोबाराय आलेत. प्रत्येक वेळी देवानं खाली मान घालायची. आज तुकोबारायांच्या नजरला नजर लावली. तुकोबारायांनी विचारलं देवा जेव्हा जेव्हा मी यायचो तुमची नजर झुकली असे, आज मेरे आंखों में आंखें डाल के बात कर रहा, क्या बात है भाई? देवा आजपर्यंत तुम्ही माझ्या नजरला नजर लावून मान झोकायची, मी आषाढीला आलो की, आणि आज तुम्ही माझ्या नजरला नजर लावून पाहताय, कारण काय? मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मागण्याची आस पाहे मुखाकडे, 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 मागण्याची
मागण्याचे आस पाय मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ तुकोबा काहीतरी मागून घ्या. तुकोबरायने सांगितलं हे देवा जाडोनी संसार बैसलो अंगणे संसाराच्या नावे शून्य. देवा रे वाटोळ झालं. बायको अन्न पाण्या वाचून गेली. माझं लेकरू माझ्या मांडीवरती जीव सोडून गेला. संसाराची वाताहात झाली. तेव्हा तुझ्याकडे काही मागितलं नाही ना आता म्हणतोय काहीतरी मागून घ्या. आणि काय देशील तू? काय देशील म्हणजे तुम्हीच तर म्हणता उदार तू हरी. अरे म्हणले तू फक्त तुझं मोठेपण ऐकलं. दिवाळखोर नारायण त्यावर बहुतांचे ऋण. आधीच तू कर्जबाजारी आहे म्हणून तर तिरुमला डोंगरावर जाऊन बसलाय. बालाजी कर्जबाजारी देव आहे. लक्ष्मी रुसली कोल्हापूरला येऊन बसली. याला वाटलं लक्ष्मीची जिरवायची. एक ध्यानात ठेवा दुसऱ्याची जिरवण्याच्या भानगडीत पडू नका. दुसऱ्याची जिरवताना आपली कधी जिरते आपल्याही ध्यानात येत नाही. पूर्वीचा काळ होता पाणी अडवा पाणी जिरवा. आताचा काळ आहे त्याला अडवा त्याची जिरवा. एक व्यक्ती आळंदीला गेला होता ज्ञानोबारांची जिरवायला. बसायला वाघोबा हातात घेतला नागोबा. भेटायला गेलं चांगोबा पण जिरली. दुसऱ्याच्या जिरवण्याच्या भानगडीत पडायचंच नाही. देवाला वाटलं मला लक्ष्मीने सोडून गेली म्हणून काय झालं दुसरं लग्न करतो. तो देव होता त्याला त्याच्यामुळे त्याला दुसरी भेटली. इथे एकीची पंचायत आहे. आता प्रत्येक गावात 30 वर्षा पुढचे टेम्पो भरून नवरदेव सापडते ना अशी परिस्थिती आहे सध्या. बरं इकडून तिकडून भागतात चंद्रपूर भंडारा गडचिरोली नागपूर आणि तिथला स्टॉक संपल्यावर मग लडकिया ना होता तो क्या होता. दुनिया परेशान तन्हा इंसान गलिया सुनसान न जानू न जान हर तरफ जय हनुमान जय बजरंग बली. या काय का गल्लीत 10 मारुती. एकाला पाहायला पाहुणे आली 9 जाऊन बसले. पाहुणे उठून गेले. सध्या अवघड आहे. मला 45 वर्ष नवरदेव भेटला बाबा परवा. मला म्हणले महाराज म्हटलं काय पान म्हणे आपलं कुठे जुडतं का. म्हटलं काय वय तुझं म्हणे 45. म्हटलं 5 वर्षाकरता कशाला बट्टा लावून घेतोय आता. अरे उरले किती भल्या माणसा पुढच्या 45 डिपॉझिट जप्त होईल तुझं. विठाला 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 विठाला. अवघड झालंय सगळंच. हा बाड फाटलं कुठे कुठे ठिगड जाणार. कठीण झालंय सगळं. आमच्या गावात तो एक 48 वर्षाचा आहे. टेप घेऊन फिरतो. टेप उंची मोजायला. 36 मुली पाहिल्या एकीने पसंत केलं नाही त्याला. इकडून तिकडून एक जमलं आमच्या धुळ्याचं. गल्लीतला एक म्हाताऱ्याला म्हणले कोणी येई बिना ना सोबत. त्या म्हाताऱ्याला म्हणलं चाल माझ्यासोबत. ते म्हणलं मला काही काम नाही दिवसभर मी मारुतीच्या देवळात पत्ते खेळतो चाल मला सोबत घेऊन. दोघं गेले. पोरगी आली चहा पाणी झाली. मग गपचिप मारायला पाहिजे होतं पण मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी पट्टराने केली तिशी तिचं हिंडणं राहीन आणि मूळ स्वभाव. एक माणूस नाव्याकडे दाढी करायला बसला. अर्धी दाढी झाली. नाव्याला म्हणलं थांब. मुली लई लोकांनी दाड्या केल्या म्हणले. मग आमदार खासदार सरपंच डेप्युटी चेअरमन विकास सोसायटी दूध डेअरीचे तंटामुक्तीचे अध्यक्ष लई लोकांनी दाड्या केल्या. तो म्हणला गाढवाची दाढी कधी केली का. तो म्हणला नाही आज पहिल्यांदा करतोय. मूळ स्वभाव. काही लोकांचा आगाऊ स्वभाव जात नसतो. आधी होता वाग्या आधी होता वाग्या आधी होता वाग्या नंतर झाला पाग्या आधी होता वाग्या गैवेक झाला पाग्या आधी होता वाग्या नंतर झाला पाग्या स्वभाव जाईना स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना कोट जाईना झाला वाया त्याचा स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जात नाही. कॉलेजच्या ग्राउंडमध्ये मधली सुट्टी झाली. सोमवारचा दिवस होता. केळीवाला केळी विकत होता. लोटगड केळी विकताना बाकीचे लोक केळी खायचे साल खाली फेकायची. गाढव साल खायचं. एक पोरग सायकलवरती आलं. साल फेकली सायकल स्लिप झाली. ते पोरग जसं पडलं तसं गाढवाच्या पायाजवळ जाऊन पडलं. ते कोण कॉलेजच्या काही तरुणी येत होत्या. मूळ स्वभाव जाईना. एक आगाऊ होती. ही एक म्हणे मोठ्या भावाच्या पाया पडताय का. ते गाढवाच्या पायाजवळ पडलं होतं.
ती पोरगी त्याला म्हणे मोठ्या भावाच्या पाया पडताय का? तो म्हणला हो वहिनी. समजलं तर बरं, नाही तर विठाला 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 मूळ स्वभाव जाईना. म्हातारा गेलं, पोरगी आली, चहा पाणी झालं. बघ तुझं शिक्षण, मामकोळ, गोत्र, बहिणी किती आहे सगळं विचारून झालं. मग झालं, पोरग्याला पोरगी पसंत पडली, पोरगीला पोरगा पसंत पडला, सगळं झालं होतं. पण मग गपचिप मारायला पाहिजे होतं ना. ते म्हातारा म्हणलं पोरी काही धार्मिक काही वाचन वगैरे म्हणले. मग आता सप्ताह होता बाबांच्या इथे, 7 दिवस मी पारायण केलं. म्हणले अजून काही म्हणले नाही. तिथे पारायणाला होती, घरी रामायण वाचत होती. मग झालं होतं सगळं. हे म्हातारा म्हणले रामायण वाचलं, मग महाभारत कधी सुरू करणार आहे? ती म्हणली बाबा आता माहेरी होती, रामायण वाचत होती, लग्न होऊन सासरे गेले की लगेच महाभारत सुरू. यदा यदा हि धर्मस्य मूळ स्वभाव जाईना. स्वभाव जात नाही मायबाप, हो, अजिबात जात नाही. भगवान परमात्म्याला तुकोबारायांनी सांगितलं काहीतरी मागून घ्या. तुकोबारायांनी सांगितलं देवा सगळं वाटोळं झालं, आमचा स्वभाव आहे, आमचा बाणा आहे, काही मागणे आम्हानुचित, आम्ही कधी मागत नाही. पण म्हणले तुकोबाराया आज माझी नाही तुमच्या आईची इच्छा आहे. देवा मी मगाशी बोललो की दिवाळखोर नारायण त्यावर बहुतांचे ऋण, मुळात तू दिवाळखोर तू आम्हाला काय देणार आहे? अरे म्हणले आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा जरी तुम्हीच म्हणतात ना. म्हणलेस ते आम्ही म्हणतो, पण देवा ऐक तू भिकारी आहे. देव म्हणले तुकोबार आहे मला भिकारी? म्हणले हो तू भिकारी आहे. म्हणली एखादी उदाहरण? म्हणली एक नाही. तू का म्हणे नाही विश्वासाच्या मनी? त्या बलिराजाचा यज्ञ होता भृगु कच्छामध्ये, तिथे गेला होता ना तू? म्हणले हो. तिथे गेल्यावर काही मागितलं होतं का? म्हणले हो. म्हणले काय? म्हणले माझ्या पावलानं 3 पावलं भूमिदान मागितली होती. म्हणे मागतो कोण? म्हणे भिकारी. म्हणले मग तू कोण? देव म्हणले जाऊ द्या तुकोबार आहे घरातच. पण म्हणले आज माझी नाही तुमच्या आईची इच्छा आहे माता रुक्मिणीची की तुम्ही काहीतरी मागून घ्या माझ्याकडे. आणि तुकोबारायाने हात जोडले, देवा मला काही द्यावा असं वाटत असेल तर फक्त एकच दे. जय हो तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, तुझा विसावा, तुझा विसरण भावा, गुणा
वा 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 वा, याला म्हणतात जंगल में मंगल. हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. तुकोबा राय सांगतात तुझा विसरण व्हावा. इथे एक शंका आहे मायबाप. तुझ्याकडे दान मागतोय, आलो दान मागाय असं थोर करून या. ह्याची दान, कोणतं दान? तुझा विसरण व्हावा. मग शंका अशी आहे, जे तुकोबा राय सांगतात शिंक जांभई खोकला आणि इतका वेळ. जे महाराज म्हणतात फक्त शिंक जांभई खोकला आला त्यावेळेस जागृतीमध्ये, आणि जागृती स्वप्नी, झोपताना उठताना बसताना खाता पिता सर्व कार्य करता हरी बोला, या न्यायाने आम्ही जीवन जगणारे. जे तुकोबाराय म्हणतात तुझा एक क्षणभर सुद्धा विसर पडत नाही, आणि ते तुकोबाराय म्हणतात तुझा विसर न व्हावा. असं तुकोबारायने का म्हणावं? त्याचं कारण आहे, तुकोबारायने तुमचं माझं सगळ्यांचं वकिली पत्र घेतलेलं आहे. ध्रुव नावाचा एक अत्यंत भगवंताचा लाडका भक्त होऊन गेला. एकच होता, पुरी एकचे पुत्र माय पोटी, हरिस्मरता उद्धरे कुळकोटी, धन्य वंशी जन्मला भगीरथ, गंगा आणून पूर्वज केले मुक्त. एकच, जास्त नसले तरी चालतील. तसा गव्हर्नमेंटचा आपल्याला नियम आहे, हम दो बुड्डा बुड्डी फेक दो. टिकोबा नाही ठोबा रुकमया, मला चालतच नाही घरात, ही अवस्था झाली आमची. इकडे लक्ष द्या. मुलगा झालाच नाही तर माणूस 2-3 वर्ष रडतो. मुलगा झाला मेला माणूस 4-5 वर्ष रडतो. पण मुलगा झाला नालायक निघाला माणूस मरेपर्यंत रडतो. आणि आजकाल प्रत्येकाला वंशाचा दिवा पाहिजे. दिवा, हा दिवा कधी भडका धरीन त्याचा भरोसा नाही. दिव्यांच्या काय नादी लागतं, आपल्या पंत्याच बरे आहे. तुम्ही दिवाळीला किती दिवे लावले तरी पंती लावल्याशिवाय दिवाळी साजरी होत नाही. मुलगी पाहिजेच म्हणून तुकोबारायांना म्हणावं लागलं 350 वर्ष अगोदर, कुळी कन्या नंतर पुत्र आहे. मुलगा फक्त 21 कुळांचा उद्धार करतो, मुलगी 42 कुळांचा उद्धार करते. पण जर मुलीचा पाय घसरला तर 42 कुळ नरकालाही जातात. विठाल विठाल या देशात 3 माता झाल्या. 16व्या शतकात राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई साहेब, 17व्या शतकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, आणि 18व्या शतकात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. या मातांनी या महाराष्ट्राला घडवलं, सजवलं. या महाराष्ट्राची दशा आणि दिशा बदलवली. पूर्वी लोक सुखी होते, घरात माय होती, गोठ्यात गाय होती, दुधावर साय होती. आता घरात माय नाही, गोठ्यात गाय नाही, थैलीच्या दुधाला साय येत नाही. माय उरली कुठे? मायचं मॉडिफिकेशन झालं मम्मी लेकराला अंगावरचं दूध पाजत नाही, थैलीतलं पोसऱ्या दूध बाटलीत टाकून देते. ती बाटली पोराच्या तोंडाला लावते. त्या पोराला वाटतं हीच माझी आई आहे. ते पोरगा आई समजून त्या बाटलीवर इतकं प्रेम करतं शेवटपर्यंत बाटली सोडत नाही. बाटलीची चटक लावली कोणी? लहानपणी दुधाची बाटली, पोरगा शाळेत गेलं दप्तरात, हायस्कूलला गेल्यावर कोल्ड्रिंकची बाटली, कॉलेजला गेल्यावर बिअरची बाटली, नोकरी लागल्यावर रमची बाटली, रमच्या बाटली तिजोरी आटली, मग घेतली देशी बाटली औषधी पेटली, आणि उचलली गावठीची बाटली आतडी फाटली, डॉक्टरने लावली सलाईनची बाटली. मागे नशामुक्ती केंद्र लावलेलं आहे. खूप मोठं कार्य डॉक्टरांचं. आज समाजाला ज्या गोष्टीची गरज आहे ती खरी म्हणजे नशामुक्ती. आज तरुण जर बर्बाद होत असेल तर नशेमुळे मायबाप. म्हणून खरं तर त्यांचं इतकं मोठं कार्य आहे, जेवढं संप्रदायातलं कार्य आहे तितक्याच तोलामोलाचं कार्य नशामुक्तीचं सुद्धा महाराष्ट्रामध्ये कार्य सुरू आहे मायबाप. आमच्या आदरणीय संतवीर बंडातात्याही तेच कार्य करतायत. आमच्या जालना जिल्ह्यात आमचे एक माऊली शेलुतकर माऊली, त्यांचंही कार्य खूप मोठं आहे. आणि ही आमच्या महाराजांचं, अहो माझी कथा होती धवेली रेणापूरच्या जवळ लातूरला. महाराजांचं काल्याचं कीर्तन होतं. गावातले 12 प्रतिष्ठित लोक बाजूला बसले होते, सगळे मागे होते. महाराजांनी सगळ्यांना सांगितलं पुढे या. त्यांना वाटलं काहीतरी सांगत असतील. अख्खे माळकरी 3 वर्ष झाले, कट्टर माळकरीत बाबा ते. मी काल परवा भेटून आलो त्यांना. त्यातले 3 शिक्षक आहेत, एक सरपंच आहे. हे खूप मोठं कार्य आहे. हा समाज त्या दिशेने चालला मायबाप. आज योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. तुमच्या लेकरांसाठी हे धर्मपीठ आहे, हे संतपीठ आहे, हे मार्गदर्शन त्या ठिकाणी असणार. एक त्या ठिकाणी व्यासपीठ तयार झालेलं आहे. तुमच्या लेकरांना सन्मार्ग दाखवण्याकरता एवढं एकच स्थान आता शिल्लक राहिलेलं एक ध्यानात ठेवा. आई उरली कुठे? प्रत्येकाला वंशाचा दिवा पाहिजे. लेकरांवरती संस्कार चांगले पाहिजेत.
जननी ऐसा पुत जने भक्त दाता या शूर, नहीं तो बिचारी बांझ भली न गवाए अपना नूर. ध्रुव एकच होता. जाऊ द्या. आंधळ्याला पोरं किती होते? 100. पटापट बोला. आंधळ्याला पोरं किती? 100. कौरव किती होते? 100. होताय. कौरव किती? नक्की सांगा, आकडा फिक्स सांगा. 101 होता. एक कमी पडतोय, मी घरून भरू का तो? मुलगी होती दुःशिला नावाची. 100 होते, पण गांधारीच्या पोटी शतमूर्ख. तुका म्हणे हरीशी विन्मुख, गांधारीच्या पोटी शतमूर्ख. क्षपक आहे पण तरी ते लागू पडतं. 100 होते पण नालायक होते. अंजनीला किती होते? कसा होता? बजरंगबली जर रामायणातून बाजूला काढले तर रामाला सीता भेटलीच नसती. रामना जिल्ह्यातच भटकला असता. हे सीते मी नाही, ज्याने सीता शुद्धी केली, राम सीता भेटवली, ऐसा मारुती उपकारी तुका लोडे चरणावरी. बजरंगबलीची एकच आहे, जास्त नाही. तसं एकच पाहिजे. जाऊ द्या. पुत्र वाईचा गोंडा, त्याचा तिही लोकी झेंडा, त्याचा तिही लोकी झेंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. पुत्र वाईचा गोंडा, त्याचा तिही लोकी झेंडा, त्याचा तिही लोकी झेंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. पुत्र भावाईचा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. वाघिणीला किती असतात? 1 किंवा ते 12 वर्षातून एकदा, दर साल दर शेकडा नाही. वाघिणीला 1 जरी असलं तरी वाघिण बिन घोर घोरते. कोंबडीला किती असतात? मुर्गी के तो फूत घणो, आगे पीछे थाट, चिल्ली ले गई बिल्ली ले गई, हो गई बाटा बाट. पुढे कोंबडी मागे 30-35 पिलं, तिला वाटतं गठ्ठा मतदान आहे, फुल मेजॉरिटी आहे, आणि मग कोंबडी चालते. सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा. एक बाई एसटीत बसली, 6 पोरं होते सोबत. कंडक्टरच्या मागच्या सीटवर बसली. एक डोक्यात मारायचं, खिशात हात घालायचं, पैसे ओढायचं, मशीन तोडायचं. कंडक्टर कावला, संतापला, म्हणले ए भाई किसके बच्चे? बोले मेरे. कंडक्टर म्हणला इतने बच्चे तेरे? ती म्हणली तो क्या तेरे? कंडक्टर म्हणला इसमें से आधे घर को रखा रहने को क्या होता? ती म्हणली मावो मेरे को समझता नहीं क्या, इसमें से आधे मैं घर को डाल के आई. बोले डझन भर झाले काय पाहत्या. पुरे एकचे पुत्र मायपोटी, हरिस्मरता उद्धरे कुळकोटी. ध्रुव 5 वर्षाचे ध्रुव वाढताने ध्रुवाच्या पोटी वत्सर, वत्सरच्या पोटी अंग, अंगाच्या वंशामध्ये प्रियव्रत, प्रियव्रतच्या वंशामध्ये त्या ठिकाणी नाभी, अग्निध्र, ऋषभदेव, ऋषभदेवाला झाले 100 मुलं. सगळ्यात मोठा त्याचं नाव भरत. मला काय सांगायचंय, तुझा विसर न व्हावा. भरत राजा झाले, पण भरताच्या लक्षात आलं किती करशील रे संसार, देह हा मातीला जाणार. किंवा शरीराची होय माती. त्यांना कळालं. मग देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजेला. राजपाटाचा, राजचिन्हाचा, राजभोगांचा, राजवैभवांचा त्याग केला. गंडकी नदी, पुलहाश्रम, हरे क्षेत्र, काठमांडू, चक्री नदीच्या काठावरती आले, जिथे ओरिजिनल शालिग्राम तयार होतो. ओरिजिनल शालिग्राम फक्त तिथेच तयार होतो. 90% लोकांच्या घरात डुप्लिकेट शालिग्राम आहे. 90 नाही, 95%. बरेच लोक तो किचन वाटेला काळा दगड नसतो का, काय त्याला कटप्पा, कटप्पा, कडप्पा की कटप्पा, कटप्पा, कडप्पा, कटप्पा अजून बी जात नाही. कडप्पा त्याला ग्राइंडरने गुडगुडीत केला की तो शालिग्राम नाही आहे, तो गंडकीत तयार होतो. तिथे भरत गेले, पर्णकोटी करून राहिले. गर्भवती हरिण पाहिली, पोटातला गर्भ पाण्यात पडला. भरत धावत गेले, पाडसाला उचललं. त्याला वाटलं बरं झालं मी होतो म्हणून वाचलं. बऱ्याच लोकांना वाटतं महाराज मी म्हणून घर चालतंय. एक मला म्हणे महाराज मी गेल्यावर मागच्यांचं कसं होईल. त्याला म्हटलं तू मर, मागचे तेल लावून चपात्या खातील, काही फरक पडत नाही. जनपडभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. जनपडभर म्हणतील हाय हाय. रामकृष्ण आले गेले त्याविन का जग वसच पडले, काही फरक पडत नाही. तुकोबाला सांगतात सेजीची कामिना दूर राहे. कोरोनामध्ये आला ना प्रत्यय. आमच्या शेजारचं जोडपं खोकलायला लागलं. 16 किलोमीटर तालुक्याच्या गावी गेलं, मोटरसायकल डबल सीट बसून. दोघांनी RT-PCR टेस्ट केली. नवराला पॉझिटिव्ह, बायाली निगेटिव्ह.
नवरा पॉझिटिव्ह आल्याबरोबर जी बाई 16 किलोमीटर मोटरसायकल डबल सीट बसून गेली होती ती 16 किलोमीटर घरी पायी पायी आली पण डबल सीट बसली नाही. शेजेची कामिना टाकोनी पळती रांडा पोरे, टाकोनी पळती रांडा पोरे, कोणी पळती रांडा पोरे, टाकोनी पळती रांडा 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 पोरे, टाकून पडती रांडा पुढे भूषणे घेती काढोनिया. चाललंय गोड होती. हो दीपक है मैं ज्योति हूँ वो हंसता है मैं रोते. धन्यवाद. टाकून पडती रांडा पुढे बांबूची चौकट करुनी निजवले त्यास त्यावरुनी बांधिले सबड दोरीनी तो पुन्हा न यावा म्हणून. तरतूदच अशी की पुन्हा परत यायलाच नको. भूषणी घेती टाकून पडते. प्रेत बांधताना जर हात जरी बाजूला पडला ना तरी ते बांधणारे म्हणतात हात दाब याचा. सप्त्याला वर्गणी देईना याचा हात दाब मध्ये. कधी सप्त्याला वर्गणी नाही, कधी अन्नदान नाही, कोणा साधूला नमस्कार केला नाही आणि त्याला हात बाहेर ठेवून काय फायदा. दाब मध्ये दाब दाबला हात. आणि कमी वयात जर व्यक्ती गेला तर घरातले रडतात ना. हे का जायचं वय होतं का, देवाला का दिसत नव्हतं का, मला न्यायला काय झालं होतं, त्यांना मागे ठेवायला पाहिजे, मला न्यायला पाहिजे, देवाचे डोळे फुटले होते का, देवाला तर काहीच कळत नाही. आणि परत या लेकर कसे केवलवाणी झाले, परत या लेकर तुमची वाट पाहत आहे, आम्ही सगळे वाट पाहत आहे, परत या. आणि खरंच ती व्यक्ती जर दहाव्याच्या दिवशी परत आली अहो एकही थांबणार नाही. किती लबाडपणा आहे. ही रियालिटी जीवनातले. महाराज म्हणतात भरताना राजपाटाचा राजचिन्हाचा राजभोगांचा त्याग केला पण आईन मरणाच्या वेळेस जड भरत राजा हरणीगर्भा गेला घाला तो घातला. मरताना त्याला विस्मरण झालं आणि त्याला हरणाच्या पोटी जावं लागलं. देवा असं होऊ नये म्हणून तुझा विसरण व्हावा हेची दान दे.